पूरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया, पूरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया। मुहे मुहे ऐसे नहीं छेड़ो सावरे, सुन सुन माँ से नहीं छेड़ो सावरे, जाके छोटा से कह दूंगी रे। वाह Thank you so much for
जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी बिजती हर वाला वो किसना है वो किसना है वो किसना है वो किसना है
आफरीन दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नाज़रीन शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है Please give them big round of तवान पोरी तेच काम रे पाय टाकशील तर नको नको पाटील मला बरबाद करू नका मी पाया पडते तुमच्या माझा असा बरबाद करू नका पोरी तुझ्या सारख्या आजवर अनेक काळ मी कुस्करून टाकल्या बऱ्या बोलाने आलीच तर की नाही तर जबरदस्ती करावी लागेल पाटील माझे बाबा खाली एकटे आहे त्यांना समाजात घेऊन टाकायला जागा होणार नाही मी पदात पसरते पाया पडते मला सोडून द्या पाटील मला सोडून द्या तुला सोडून देऊ अगं तुझ्यासारखे पाखरू आजपर्यंत मला सापडलेच नव्हते याचा आस्वाद मला घेतलाच पाहिजे चल ये. पाटील मला सोडून द्या पाटील मला सोडून द्या देसाजी बाजी राजन गवत जरा ठीक आहे ना होय महाराज सारे कुशल आहे महाराज रांजण गावातील प्रत्येक गावात आपल्या परीने स्वराज्याची सेवा करतो स्वराज्याच्या स्थापनेकरिता स्वतःचे तन मन धन खर्ची घालतो ठीक आहे आणि सर्व प्रकारची कर वसुली होते ना प्रजाजनावर कोणी अत्याचार वगैरे नाही ना करत नाही महाराज या घडीला तरी आमच्यापाशी तशी तक्रार नाही ठीक आहे राजे मला न्याय द्या राजे मला न्याय द्या देसाजी बाजी काय गडबड आहे कोण आमच्याकडे न्यायाची याचना करीत आहे राजे मला न्याय द्या राजे मला न्याय द्या मी बर्बाद झालो राजे उठा आक्रोश थांबवा आणि सविस्तरपणे घडलेला प्रकार कथन करा काय झाले नाही म्हणून विचारा काय झाले नाही म्हणून विचारा माझं वाटोळ झालं माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती तिला पळविली तिला जीव दिलं मी पोरी विना मी कोरपाय झालो महाराज हे कोणी केलं माहीत आहे नसायला काय झालं साऱ्या गावानं पाहिलं पण विचारणार कोण अरे कोण आहे तो नराधम
ज्याला आपल्या आया बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी पेलता येत नाही, असा हा नराधम आहे तरी कोण? राजा कुंभकर्णाने छेद खाल्लं, त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली, त्याने विश्वासघात केला. अरे कोण आहे तो चांदा? सांग, घाबरू नका. तो दुसरा कोणी नसून गावचा पाटीलच आहे. काय गावचा पाटील? रामजी काका, हे खरं आहे ना? हे जर खरं असले तर अपराधाला योग्य शासन मिळालेच पाहिजे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत असले अस्तमित निकाल आम्हाला गाठच हवी. येसाजी, आत्ताच्या आत्ता रांजाला जा आणि त्या पाटलांना घेऊन ये. जी आज्ञा महाराज. आमच्या आया बहिणी म्हणजे या पाटीलाला काय घटीत वाटल्या? हर हर महादेव, हर हर महादेव. रामजी काका, आमच्या गडावर घडलेल्या ह्या प्रकाराबद्दल आम्ही माफी मागतो. राजे, आपण माफी काय म्हणून मागतात? फक्त त्या नराधमाला ती अशी अंतर काढा की यानंतर कोणीच कुणाच्या बोलीवर वाकड्या नजरेने बघणार नाही. हा रामजी काका, त्याची चिंता तुम्ही करू नका. येसाजी, काय झालं? अशी मान खाली घालून उभा का? महाराज महाराज. अरे महाराज काय करतो? सांग की लवकर, काय झालं? बोल. पाटील भेटले नाही? भेटले. मग का आले नाही? पाटील मुस्तमान आहे. उठून सांगितलं तर तो म्हणाला जाऊन तुझ्या राजाला सांग. तो नावाचा राजा आहे, तसंच मी नावाचा पाटील नाही. गाव माझा मी बटीक समजतो. असा म्हणाले पाटील? हा? येसाजी, आणि अस्मानी रंग घेऊन आलास. कोंबड्याची तलवार सोप्याची आहे काय? बाजी, येसाजीने म्हटले तेच बरोबर. नाहीतर आमच्यात आणि मोगलाईत फरक काय? राजे रामजी काका, तुम्ही चिंता करू नका. आता येसाजी, तुम्ही गडावर जा. रामजीला संगती घ्या आणि गडावर चला. बाजी, तुम्ही गडावर या. तिथून 50 घोडेस्वार घेऊन रांजाला जा आणि त्या पाटल्यांच्या मुसक्या आवरून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. ही आज्ञा महाराज. अगदी बरोबर ओळखलं. आज शिवाजी राजे का शोधतात हे आम्हाला सारे जनतेला पटवून द्यायचे आहे. दादोजी काका, मासाहेब, तुम्ही नुसते बघतच राहा. महाराज, सरदार बाजी व येसाजी आले. आपली अनुज्ञा मागतात. पाठवा त्यांना आज. महाराज, हा बघा निम्मा गरम. हे हराम कोण? निम्मा गरम कोणाला म्हणतोस रे? तुझ्या आईला. रामजी काका, हाच लागो पाटील. होय महाराज, याने नळपोरीचा घात केला. पाटील, तुम्हाला पाटील म्हणायला आमची जीव विटाळते. पाटील, तुम्ही गावचे पाटील आहात आणि आम्ही नावाचे राजे आहोत. पण आम्ही या धरती मातेचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई मानतो. प्रजेला बटीक समजत नाही. घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी असते. त्याचे रक्षण करण्याकरिता तुम्हाला पाटीलकी दिली आणि तुम्हीच तिच्यावर अन्याय करता. राजे, एकदा क्षमा करा. तुला कसली चूक होणार नाही. पाटील, ती पोर जेव्हा अशी ओरडली असेल तेव्हा तुम्ही तिच्यावर दया दाखवली नाही आणि आज निदान तुम्ही तरी मला गोड मुखाने न्याय द्या. नाही पाटील, तो सर्वातील राजांचा अधिकार आहे. त्यात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. अगदी रास्त बोललेत पंत. पाटील, तुम्हाला बोधमुखाने न्याय मिळेल, पण एक अट आहे. कसली? रामजीच्या मुलीला इथे हजर करा. तिलाही काहीतरी सांगायचं असेल. अन्याय आहे. मेलेला माणूस कधी उभं राहू शकेल का? बस. बोधमुखाने न्याय किरकोळ सामान्य करीत असते, तुझ्यासारख्या मातंबर गुन्हेगारासाठी नाही.
राजे चुकलो मी, एकच डाव माफ करा. खामोश. येसाजी, या पाप्याचे हात तोडा, पाय तोडा आणि गाढवावर बसून गिंड काढा. गावकऱ्यांना कळले पाहिजे की हे त्यांचे पाटील आहात आणि प्रजावर अन्याय करणाऱ्यांचे राजेच्या दरबारात कशा प्रकारे सन्मान होतो. सजेची अंमलबजावणी झाल्यानंतर ताबडतोब मला सांगा. नका 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 राजे, कृपा करा, दया करा. या इथून. अगदी काका, आता तुम्ही निर्धास्तपणे शकता. धन्यवाद महाराज. राजे, एवढी कठोर शिक्षा? साहेब, आम्हाला बांधल देशमुख माहीत नव्हते. त्याचे हातपाय तोडले. त्या मानाने पाटलांचा गुन्हा भयानक आहे. पण शुभा हे योग्य नाही. यापुढे प्रजा तुमच्यावर रागावतील. स्वराज्याच्या कामात सहकार्य करणार नाही. साहेब, तुमचे पद्मिनी आठवतात, जाऊबाई आठवतात. नाही साहेब, हे थांबलंच पाहिजे. नाहीतर आम्हाला जहांगीर नको, राजेपण नको, काहीच नको. आम्हाला त्याची हौस नाही. दादोजी बोलताच फडकतो. असं वाटलं नव्हतं. साहेब, आज दादोजी आज शुभा राजे शोभले.